तर मित्रांनो, धंद्याचा कसा असते माहिती आहे का? आता सकाळी मी पहिली ट्रिप उचललो 190 रुपयाचं. तिथं जाऊन सोडल्यावर एक 2-3 किलोमीटर मला एमटी यावं लागलं बरं का, कारण की भाडं भेटत नव्हतं. एक 2-3 किलोमीटर एमटी आल्यावर मग मला भेटलं 105 रुपयाचं भाडं कासरवाडीचं. कासरवाडी काय ते टाटा मोटर्स काहीतरी कंपनी आहे, त्या ठिकाणचं भाडं भेटलं. उचललं मग तिथून लगेच काय झालं, मला 200 रुपयाचं भाडं भेटलं हिंजवाडीचं. मग तिथं 220 रुपयामध्ये नेलं मी हिंजवाडीमध्ये. हिंजवाडी टू परत मला दुसरं बुकिंग भेटलं बघा, डायरेक्ट 450 रुपयाचं विमाननगरचं. आता ह्याच्यामध्ये टर्निंग पॉईंट कसा आहे माहिती आहे का? आता सकाळी 190 रुपयाचं बुकिंग उचललं मी. 190 रुपयाचं बुकिंग उचलून 2-3 किलोमीटर एमटी जाऊन परत ते 100 रुपयाचं बुकिंग जर उचललं नसतो मी, तर तिथंच अडकून बसला असतो. पुढं चालून काय झालं असतं, किती धंदा झाला असता का नाही, असा विषय होता. तर भाडं का नाही बारीक मोठं बघायचं नका. एक 100 रुपयाचं भाडं उचललो आपण, तर कुठलं मार्ग दाखवतो आपल्याला, पुढचा मार्ग आपल्याला भेटून जातो. बरोबर आहे की नाही? आपण काय करतो माहिती आहे का? आता आपल्या नशिबी तर कधी कधी भेटतात मोठे बुकिंग, पण आपण विचार काय करतो, मग ह्याच्याने एखादी 200 रुपयाचंच भाडं भेटावं, मी 100चं उचलत नाही, 150चं मी उचलणार नाही, असा आपण विचार करतो. बरोबर आहे की नाही? पण एखादी वेळेस 60-70 रुपयाचं बी उचलायचं. काय म्हणतो मी, 60-70 रुपयाचं. आता मी उचललो असतो, 70 रुपयाचं बुकिंग पडलं, उचललं असतं, पण माझं ब्लॉक पूर्ण होऊ द्या म्हणलं. ब्लॉक पूर्ण झाल्यावर मग निघू आपण. आता विमाननगर येऊन थांबलो ह्या ठिकाणीकडे, पंप आहे पुणे रेल्वे स्टेशन. भाडं तर चांगलं पडलंय. ब्लॉक बनवायच्या ना आता माझं 250 रुपयाचं बुकिंग गायब झालं माहिती. काय करावं काय कळानं मला. एक तर बुकिंग भेटत नाही टाईमवर, बुकिंग भेटले की आपण ब्लॉक बनवायच्या नादामध्ये गेलं. 250 रुपयाचं बुकिंग का छोटं मोठं असतंय का? बसाल तर कुठं तर गेलं कामातून 50 बदापत वाजलेलं. पडा हो एखादी मोठं बुकिंग आहे, मोठं बुकिंग बसल्यावर हां आपलं टॉपिक चेंज झालं महत्त्वाचं. बरोबर आहे का? तर 90 रुपीज भाडं बारीक मोठं बघायचं नाही बरं का. आपण एखादी मोठं भाडं वाजलं ना हातातून गेलं का मग थोडं माइंड सरकत आहे, मन नाराज होते. बाकी काही नाही विषय. पण भेटायचं तर भेटते आपल्याला, काय तेच भेटावं म्हणून जमत नाही. हो का, 100 रुपयाचं भेटलं उचलायचं, पुढचा मार्ग भेटतो. काही विषय नाही. 100-150 हे आणत राहायचं, थांबून राहायचं नाही. थांबून राहिलं की मग गेलं आपलं टाईम महत्त्वाचं बरं का. टाईम गेलं की झालं, विषय संपलं म्हणायचं. टाईम महत्त्वाचा आहे ह्या धंद्यामध्ये. टाईम लय महत्त्वाचं बरं का. जेवढं कमी टायमामध्ये तुम्ही पटापटा ट्रिपा आणचाल, तेवढ्या कमी टायमामध्ये तुम्हाला लवकर घरी जायला भेटते. लवकर टार्गेट पूर्ण झाले की जरा जीवाला आराम वाटते, बरं वाटते. नाहीतर उगा बसून राहिलो मोठ्या बुकिंगचं वाट बघत राहिलो की मग झालं, तुम्ही गेलो कामातून म्हणायचं. तुमच्या धंद्याची काही गॅरंटी मी घेऊ शकत नाही बरं का. मग तुम्ही ठरवायचं काय करायचं नेमकं ते. आता बघा की माझं ब्लॉग बनवायच्या नादात गेलं 250 रुपयाचं बुकिंग. जाऊ द्या, आता भेटेल आपल्याला पुन्हा तुमचा आशीर्वादानं. बरोबर आहे का? तुम्ही फक्त लाईक आणि सबस्क्राईब करत राहा, ताकी मला मोटिवेट भेटत राहील. बरोबर आहे का? आपले सबस्क्रायबर वाढले की मग झालं, आपण काय टेन्शन घेत नाही. आपले सबस्क्रायबर वाढत चालले की जरा मजा येते व्हिडिओ बनवायला. हे बघा, आता रोडच्या बाजूला उभा केलं विमाननगरला. आता नाश्ता करून आपल्याला सकाळी जे विषय झालं त्या विषयावर आपलं बोलणं झालं. आता कसं 100 रुपयापासून मला पुढचं मार्ग भेटत गेलं त्याविषयी मी सांगितलं तुम्हाला. आता बुकिंगला लेवा झाल्या तुम्हाला, ठीक आहे. मी बुकिंगला उचलतो आणि जातो. डुगो आपलं 100-150 चालू ठेवायचं, बंद ठेवायचं नाही अजिबात. का 45च्या वरी भाडं वाजावं आता. आता 100-150-200चं जर भाडं वाजलं असंच सटकते ना, बचकते ना, असं पलक झपकते गायब असं म्हटल्यासारखं काम. पण कधी कधी मोठे भेटतात आपल्याला, असा विषय नाही, भेटतात. काय टेन्शन घ्यायचं नाही. आता 1-2 वाजून आपलं हाणायचं, थांबायचं नाही. 1-2 वाजता आपलं CNG नंबर लावायचं. CNG एक वेळेस भरून घ्यायचं म्हणजे बाहेर घ्यायचं, म्हणजे संध्याकाळी काही टेन्शन राहत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, टाटा बाय बाय. लाईक आणि सबस्क्राईब करत राहा, सपोर्ट करत राहा.
हे आता बुकिंग भरपूर वाजवल्यात. मी इमाननगर साईडला आहे. आता काय तुम्हाला ऑटोमध्ये बसून पूर्ण दिसणार नाही, पण धन्यवाद. टाटा, बाय बाय.